बाळांनो, आधीच्या कथेत तुम्हाला समजलेच असेल अभिमन्यू कोण होता ते. आताच्या कथेत तुम्ही अभिमन्यूने काय पराक्रम केले, त्याच्यासोबत काय काय झाले आणि त्याच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळते ते जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया पुढची गोष्ट. Hi friends! Welcome to Sunsar Tunes. अभिमन्यूने युद्धात अवघ्या लहान वयातच खूप पराक्रम दाखवले. अनेक मोठ्या मोठ्या राजांना हरवले. परंतु समोर काय झाले ते सांगते. शांततेत ऐका. युद्धाचा 13वा दिवस होता. पितामह भीष्म हरले म्हणून गुरु द्रोणाचार्य कौरव सेनेचे सेनापती झाले. त्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. अर्जुनाला दुसऱ्या रणभूमीवर वळवले म्हणून आता त्या चक्रव्यूहाला फोडण्याचे काम अभिमन्यूकडे आले. त्याने व्यूह फोडत आत प्रवेश केला आणि एका मागोमाग सर्व महारथीला हरवत गेला. त्यामुळे जयद्रथ नावाच्या योद्धाने पांडवांना व्यूहाच्या बाहेरच अडवले. त्यांना आत जाऊच दिले नाही. त्यामुळे तो आतमध्ये एकटाच उरला. कौरवांनी या संधीचा फायदा घेतला. युद्धाचे सर्व नियम मोडले आणि त्याच्यावर एकत्र हल्ला केला. त्यामुळे त्याचे शस्त्र, रथ, घोडे सर्व नष्ट झाले. तरी तो हरला नाही. रथाचे चाक उचलून युद्ध लढला. त्यानंतरही अनेक राजांना हरवले. परंतु दुःशासनाच्या पुत्राने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो रणांगणातच मृत्युमुखी पडला. पण तो इतिहासात अवघ्या बालपणातच अमर झाला. बाळांनो, ही होती गोष्ट वीर अभिमन्यूची. यातून तुम्हाला काय शिकवण मिळते बरं? कोणत्याही परिस्थितीत धैर्य, पराक्रम आणि शौर्याने जीवन जगायचे, हरायचे नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशा अनेक गोष्टीसाठी आमच्या सोनसार टून्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.